लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता तुमचा थकीत राहिलेला आहे। तर मग हा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित 2 हप्ते भेटणार का, त्याच्याबद्दल नेमकं काय सांगितल्याची तारीख फिक्स झाली का, खरोखरच तुम्हाला या ठिकाणी 15 एप्रिल पर्यंत हे पैसे भेटू शकतात का, त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघू शकता हे न्यूज मध्ये माहिती आलेली आहे महत्त्वाची। याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सध्या आहे। तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाही, फेब्रुवारी महिना संपलेला आहे, मार्च महिनाही संपत आलेला आहे। तर मग हे 2 हप्ते एकत्रित दिले जातील असं बोललं जात आहे। तर बघा राज्यातील महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे, परंतु प्रत्येक महिन्यामध्ये हे 1500 रुपये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सध्या भेटताना दिसत आहेत। म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता लेट होताना दिसत आहे। त्याच्यामुळे सरकारने एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे। मात्र हे पैसे लेट होत आहेत, मात्र भेटत आहेत, परंतु त्या वेळेस त्या महिन्यामध्येच हे पैसे भेटावेत किंवा एक तारीख सरकारने फिक्स करणं खूप गरजेचं आहे। कारण की लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर याची वाट पाहतात, मात्र वेळेवरती हे पैसे भेटताना दिसत नाहीत। सध्या आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला असेल, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा सध्या तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत केवायसी दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आलेली आहे। म्हणजेच मग ही केवायसी दुरुस्ती झाल्यानंतरच पैसे भेटणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी हप्ता लेट होण्यामागच्या कारणामागे उद्भवू शकतो। तर तसं जर असेल तर मग 31 मार्च नंतर म्हणजे एप्रिलमध्येच मग तुम्हाला हे 2 हप्ते सरकारला देणं गरजेचं असेल। कारण की फेब्रुवारीचाही हप्ता राहिला आहे, मार्चचाही हप्ता राहिलेला आहे, अजून मार्च महिना चालू आहे। परंतु जर या महिन्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता नाही आला तर मग एप्रिलमध्ये त्यांना 2 हप्ते मार्च आणि फेब्रुवारीचे द्यावे लागू शकतात। तर बघा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता नेमका कधी भेटू शकतो, मार्च महिना सुद्धा संपत आलेला आहे, तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभ दिला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे। हप्त्याची तारीख ठरली आहे का, बघा माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे। तसेच हा लाभ 15 एप्रिल पूर्वी सरकारकडून देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना लाभ मिळण्यास उशीर होत असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाऐवजी आता थेट 3000 रुपये येणार आहेत। मात्र सरकारकडून या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मात्र देण्यात आलेली नाहीये, फक्त न्यूजमध्ये ही माहिती जी आहे ती सांगण्यात येते। तर मग या ठिकाणी शक्यता असू शकते की तुम्हाला 15 एप्रिल पर्यंत हे 2 हप्ते किंवा फेब्रुवारीचा तरी कमीत कमी हप्ता दिला जाऊ शकतो। मात्र आता जर या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये हप्ता जर आला नाही तर सरकारने एप्रिलमध्ये मात्र या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते देणं गरजेचं आहे। तरच मग लाडक्या बहिणींना एवढे दिवस वाट पाहायला लावलेली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्येही वाट पाहिली, त्या महिन्यामध्येही हप्ता आलेला नाही, मार्च महिन्यामध्येही जर हप्ता नाही आला तर मग एप्रिलमध्ये मात्र 2 हप्ते या ठिकाणी सरकारने देणं गरजेचं असेल। तर तुम्हाला अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आपला हा मराठी मॉनिटर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी। धन्यवाद।